बायाजी आधी माझ्याशी असं कधीच नव्हती वागली. माझं चुकलंय, खूप मोठी चूक केलीये मी. शांभवीच्या पर्सनल आयुष्याबद्दल सगळ्यांसमोर सांगायचा काय अधिकार होता मला? का नाही गप्प बसले मी? का सगळ्यांसमोर बोलले मी? बाई आजीला एकटीला का नाही सांगितलं सगळं? आणि तू का नाही अडवलंस मला? हा, तू का नाही अडवलंस? का विश्वास ठेवलास माझ्यावर? एरवी मला अक्कल शिकवत असतोस ना तू, मग आज का ऐकलंस माझं? म्हणजे आता मी तुझं ऐकलं यात माझंच चुकलं का छवी? अरे पण तुझ्यामुळे मी चुकीची वागण्यापासून थांबते ना रे. तू मला भानावर आणतोस. हा, मला राग येतो तुझा, पण तू नेहमी मला दुसऱ्या बाजूने विचार करायला लावतोस. मी कितीही वेळासारखं वागले तरी पण तू मला सावरतोस, तू मला भानावर आणतोस. मग आजच का असं वागलास? आजच का साथ दिलीस तू आजी? पिरंग्या, माझ्यामुळे तुला सुद्धा उगाचच बाई आजीचा राग सहन करावा लागला. का विश्वास ठेवलास तू माझ्यावर? बोल ना, का विश्वास ठेवलास? का विश्वास ठेवलास माझ्यावर? सांग ना, का विश्वास ठेवलास? बोल ना पिरंग्या, बोल ना, का विश्वास ठेवलास? कारण तुझे इंटेन्शन्स चांगले होते छवी, आणि ते नेहमीच असतात. सी आय नो राजगुरू फॅमिलीतील प्रत्येक सदस्याच्या भल्याचा विचार करतेस तू. कधी कधी अतिरेक पण होतो तुझा, आणि म्हणून मग मी चिडतो सुद्धा तुझ्यावर. पण छवी, तू आज जे काही केलेस ना ते खूप महत्वाचं आणि गरजेचं होतं. आता ही गोष्ट वेगळी आहे की सगळं बाई आजीला ऑलरेडी माहिती होतं, पण शांभवीचा काहीतरी पास्ट आहे, तिने काहीतरी लपवलंय तिच्याबद्दल, असं काहीतरी आहे जे आपल्याला माहितीच नाहीये. तुझं हे म्हणणं 100% बरोबर होतं छान. उलट मी आधीच तुझं ऐकलं असतं तर आपण आधीच या सगळ्या गोष्टीचा शोध लावला असता, आणि कदाचित आज जे झालं ते झालंच नसतं, म्हणजे सगळ्यांसमोर घडलं नसतं. पण तरी सुद्धा मी चुकलेच ना. तुझं नाही, माझं चुकलंय छवी. खरं तर या आधीच तुझं मी ऐकायला हवं होतं, पण नाही ऐकलं, चुकलं माझं. पण आज जे काही घडलं त्यात तुझ्या इतकीच माझी पण इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे बाई आजीचा राग उगाच नाही सहन करावा लागलाय मला. आणि आज एका गोष्टीची खात्री देतो मी तुला छवी, तू नॉर्मल असताना ना तुझ्याशी वाटेल तेवढा भांडेन, पण माझ्या बेस्ट फ्रेंडच्या डोळ्यात अश्रू असताना तिला अजिबात एकटा सोडणार नाही, हा शब्द आहे माझा. छवी, काय जायचंय ना माफी मागायला? एकत्र जाऊ आणि जे काय होईल ते एकत्र फेस पण करूयात. ओके, चल. बाई आजी, काय ग? बाई आजी, छवी कुठे आहे? रूम मध्ये असेल, काही काम होतं. नाही, ते ठीक आहे ना? तुम्ही ओरडलात ना म्हणून. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला वेळीच ओरडायचं असतं, नंतर बोलून काही उपयोग नसतो त्याचा. पण बाई आजी, आता
एवढं सगळं झाल्यानंतर मला नाही वाटत ती इथे मन मोकळेपणाने वावरू शकेल. हो, म्हणूनच मला एक काळजी वाटली. नको काळजी करू ग, ठीक होईल सर. शांभवी, माझं चुकलं. प्लीज मला माफ कर. मी संशयाने तुझ्यावर नजर ठेवून होते. मला पूर्ण सत्य माहित नसताना सगळ्यांसमोर तुझा अपमान होईल असं वागले, बोलले. त्यासाठी खरंच माफ कर. आय एम सॉरी. माझ्याकडनं सुद्धा सॉरी. आय मीन मला पण आयडिया नव्हती या सगळ्याबद्दल. छवीने जे सांगितलं त्याच्यामुळे जज केलं आम्ही तुम्हाला. म्हणजे ते चुकलंच माझं. असं करायला नको होतं. मी सगळ्यांसमोर वाटेल ते आरोप केले आम्ही तुमच्यावर. त्यासाठी मनापासून सॉरी. तुम्ही प्लीज हात हात नका ना जोडू. जाऊ दे, आता झालं ते झालं. तुम्ही हे सगळं साकेत सरांच्या प्रेमापोटी केलं. तुमच्या जागी मी असतं तरी मी हेच केलं असतं. जाऊ दे ना, सोडून द्या आता. मनात काय ठेवू नका प्लीज. नाही शांभवी, प्रत्येक गोष्टीसाठी तोंडाने माफी मागून चालत नाही. माफ करा बाई, तुमच्या समोर बोलते, पण माझी मुलगी चुकली आहे. तिने खूप मोठा गुन्हा केलाय. तिने शांभवीची पाय धरून माफी मागायला हवी. नाही. हो बाई, तुम्ही माझ्या जागी असता तर तुमची सुद्धा हीच अपेक्षा असती. बस चला, तुझी मुलगी आहे. तुम्हा माय लेकीमध्ये मी नाही पडणार. तुला जे योग्य वाटेल ते कर. शांभवी या घरची सून आहे. मी तिला माझ्या मुलीसारखं मानलंय. तिचा अपमान मी सहन करणार नाही. छवी, माफी माग. असं देखल्या देवा दंडवत नकोय छवी. तिच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी माग. माई बस ना. अनिकेत, मी हात जोडते तुला, तू यात पडू नको.
वत्सला मावशी प्लीज नको ना हे सगळं, प्लीज थांबवा ना, मी हात जोडते. नाही शंभर. 4 चौघात छवी जे वागली आहे त्याची शिक्षा तिला आयुष्यभर लक्षात राहायला हवी. माफी माग छवी. तिच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी माग. मला हेच बघायचं होतं. पास पास छवी प्लीज उठा, प्लीज उठा, उठा. साकेत सरांच्या भल्यासाठी तुम्ही हे सगळं केलं ना. झालं तर मग. छवी, अनिकेत सर, मलाही सगळं चांगलं झालेलं बघायचंय, म्हणूनच तुम्ही बाई आजींना सगळं खरं खरं सांगून टाकलं. मलाही हे घर बांधलेलं, नाती जोडलेली बघायचे. आणि ह्यात मला तुमची साथ हवी. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की तुम्ही मला आपलं नाही मान. पण ठीक आहे, इथून पुढे माझी साथ द्या. हो. मग आता यानंतर आपली मैत्री निभावाल ना. आता याची सुरुवात आजपासूनच करूयात. चालेल? हो. नोकर कुठली, मूर्ख. तुला डोक्यावर ठेवलं ना या म्हातारीनी. मी अजून गृहप्रवेशही केला नाहीये तर तुला पायाशी आणलं. असंही पाय पुसणं पायाशीच चांगलं वाटतं नाही. सॉरी तर. आपली शांभवी किती मोठ्या मनाची आहे ना. अरे तायडे, अगं ती पोरगी सापडलीच नाही ग. ती पोरगी सापडली असती ना तर त्या क्षमाचं नक्की काय चाललंय ना हे कळलं असतं आपल्याला. अरे वाय ना. काय रे, टाळ उघडा आहे. अरे चोरबिरी झाली की काय आपल्याकडे. बाजूला तायडे, कोणी गेलं? कोणीतरी शिरलं का? कोणी आहे का? अरे देवा, अरे माझं कर्म, घरात कोणतरी शिरलं वाटतं. अरे चोर बीर होता की काय. तायडे, हं. तायडे, लग्नाचा फोटो गायब आहे. इथे नक्कीच कोणीतरी येऊन गेलं आणि हा सगळा डाव त्या क्षमाचा असणार आहे. तिने कोणाला तरी आपल्या मागावर पाठवलं आणि इथे येऊन सगळा हायदोस घातला. हो नक्की.
तिला नवीन बकरा सापडला आणि त्याला कळायला नको ना, म्हणून मुद्दाम तिने हे सगळं केलं असणार. त्या 1.5 दमडीच्या कार्टीनं आधी तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तुझा पैसा घेतला आणि फरार झाली. माझ्या साध्या भोळ्या भावाला दारूच्या नादाला लावलं, जेलमध्ये धाडलं तिने. फार फार बरबादी करून टाकली रे तुझी. क्षमा, काट्यानेच काटा काढावा लागणार आहे. आता तुझ्या नव्या बकऱ्याला कसा तुझ्याच विरोधात वापरतो ना ते बघशील तो. हे बघ, तिला काय अद्दल घडवायची ना ती नंतर घडव, पण आधी हे घर सोडून जाऊ. ती नक्कीच आपल्या मागावर असणार. तिचं काय खरं नाही बाबा, काय पण खोटं नाटं सांगेल आणि पोलिसांना इथं पाठवल, आणि तुला परत जेलात पाठवल. त्यापेक्षा आधी ना आपण हे घर सोडून जाऊया. बरोबर बोलतेस तू. ते घर सोडून जायला पाहिजे, पण आता तुझाच डाव तुझ्यावर कसा उलटवतो ना ते बघशील. सोडणार नाहीये मी क्षमा. आता मी एकटी पडणार. रेडी आहेस का तू? असं अजिबात बोलायचं नाही. आई आहे ना तुझ्या सोबत? आणि मी जरी तिथे नसेन तरी मी कायम तुमच्यासोबत. कळलं? असं नाही बोलायचं. आता प्रत्येक गोष्टीचा बदला घेण्याची वेळ सुरू झाली. राजगुरू लवकरच उद्ध्वस्त. आईची काळजी घे ग. तिला काय हवं नको ते बघ, आणि तिची औषधं वेळेत देशील. हा, विसरू नको. तू अजिबात काळजी करू नकोस आईची. मी आहे. मी नाही तर फार शेफारून जाऊ नकोस. तिथल्या 1-1 मिनिटाची बातमी माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तोंड बंद ठेवायचं. कळलं? मी तिथे नाही म्हणून जर तोंड उघडलंस ना तर घरी येऊन तुझी जीभ कापायला मला वेळ नाही लागणार आहे. शांभवी, अगं सासर माहेर असं किती लांब आहे? कधी जाऊन भेटू शकते तू आईला, है ना? हो, आणि तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि तुम्ही सुद्धा बिनधास्त राहा. आई नमस्कार करतो. चला आम्ही निघतो. माफ करा. अहो, माफी का मागताय? नाही म्हणजे शांभवी, कधी जर चुकली तर तिला मोठ्या मनाने माफ कर. काळजी नका. मला खात्री आहे छवी,
तू तिला नक्की सांभाळून घेशील. काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. शांभवी इथे अगदी सुखात राहील. आणि माझा दादू आहे ना तिच्या सोबतीला, तिला काहीच कमी नाही पडणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बेबी बेबी ए बेबी, इथे बसली आहेस तू? किती शोधतोय तुला मी. अगं अख्खा हॉल रिकामा झालाय, आपण दोघं काय करायचं इथे? चल घरी जाऊया चल. मी घरी येणार नाही. अगं बेबी ऐक ना, अगं नवीन सुनेच्या गृहप्रवेशाला बेबी आत्या नसून कसं चालणार आहे? ऐक ना माझं, चल ना. तुझ्या मम्माची उगाच चिडचिड होईल, परत नवीन तमाशा होईल कुठला. मला ना मम्माचं कळतच नाहीये. एकदा लग्न झालेल्या मुलीबरोबर साकेतचं लग्न लावून दिलं आणि अशा मुलीला राजगुरू घरांची मोठी सून म्हणून घरात आणलं का? कशाला? काय गरज होती? अरे सोन्यासारखा साकेत आहे आपला, त्याच्या गळ्यात ही दोंड बांधली. अगं साकेतचं प्रेम आहे त्या मुलीवर, आणि प्रेम आंधळ असतं बेबी. आणि धूर्त सुद्धा. ती शांभवी आहे ना, धूर्त आहे. तिने मम्माला इमोशनल फूल केलंय आणि या घरातला पैसा बघून ती इथे आलीये. आणि आज काय मम्माने केलं? सगळ्यांसमोर तिला हिरोईन केलं. आणि आता घरी जाऊन तिला देवारात सुद्धा ठेवेल. सगळे वेडे झालेत, वेडे. पण या बेबीची बुद्धी अजून शाबूत आहे. त्या शांभवीला वाटतं ती सगळ्या जगाला उल्लू बनवते, पण मला नाही बनवू शकत. आधीच ती छवी डोक्यावर मिरे वाटायला बसलीये, त्यात ही आली अजून. माझ्या तर डोक्यात जाते ती शांभवी पांढऱ्या पायाची. आम्हाला आज नाही कळणार. एक दिवस नक्की असा येईल जेव्हा मम्माला पश्चाताप होईल. मम्माला तर वेडा बनवलंच आहे तिने, आणि साकेत तर पुरता वेडा झालाय. पण त्या शांभवीला माहित नाही गाठ माझ्याशी. या राजगुरू घराण्यात तिचं जगणं मुश्किल नाही केलं ना, तर नावाची देवी नाही. फायनली ही फुलं जशी माझ्या पायाखाली तुडवली जात आहेत, तसेच एक दिवस हे सगळे राजगुरू असतील माझ्या पायाशी. वेलकम. ये मा पोलांड आणि आती. थांबा. किरू काय चाललंय? बाजूला उचल. अजिबात नाही. आधी उखाणा घे आणि मग घरात ये. काय बाईजी? बरोबर बोललीस शांभवी. ननंदबाईंनी वाट अडवलीये, आता उखाडा घ्यावा लागेल. त्याच्या घरात एंट्री नाही. पण बाई आजी, उखाणा. अगं दादा
आधी तुला घ्यायचा का उखाणा? काही हरकत नाही, घे तू आधी उखाणा, मग वहिनी घेईल. मी साकेत लग्न दोघांचं झालंय ना, मग दोघांनी उखाणा घ्यायचा, त्याशिवाय आत नाही जाता येणार ना. अगं पण मला माई हो ते भाजीत भाजी नाही, चिटिंग करू नको. तुझी मेथीची भाजी नको, तू घे रे चांगला उखाणा. अगं घे रे साकेत. हो बघाजी. नव्या संसाराची आज सुरुवात झाली. नव्या संसाराची आज सुरुवात झाली. साकेत आणि पुढे बोल ना. हो, शांभवी नाचून बघण्याची बाई आजीची इच्छा पूर्ण झाली. शांभवीच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. बरोबर, शांभवीच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. वहिनी, नाव युअर टर्न. जोपर्यंत तुझा उखाणा आम्हाला आवडत नाही तोपर्यंत तुला घरात प्रवेश नाही. घे घे घे. बर बर घेते. राजगुरूंच्या उंबरठ्यावर ठेवले मी पाऊल, शांत भिंतींनाही आता लागली नवी चाहूल. शब्द न बोलताही अर्थ काही उमटले. साकेतरावांच्या आयुष्यात नवे वळण उमलले. छान. मस्त. झालं का आता? तिला घरात येऊ द्या ना. उजव्या पायाने मागचं ओलांडणी. हो. सरस्वतीबाई, तुम्ही हे बरोबर करत नाहीये. बदला घेणार मी, सोडणार नाहीये. सोडा मला, सोडा. वाट लावीन तुमची, सोडा मला. नमस्कार करते हा बाई. आज की नाही तुम्हाला एक खूप खास गिफ्ट मिळणार आहे. काय सांगू? मी तुमच्या आयुष्यात शांभवीची धडाकेबाज एंट्री होणार आहे. आणि शांभवीची एंट्री म्हणजे बाकीच्यांची एक्झिट. चला, वहिनी आली घरी. ज्या घरात मी एवढी वर्ष सेवा केली त्या बदल्यात बाईंनी मला घरच्या माणसाचं स्थान दिलं. आणि माझ्या मुलीने काय केलं? भर लग्नात सगळ्या माणसांसमोर त्यांच्या होणाऱ्या सुनेचा अपमान केला. शी. शी. हे विसरताही येत नाही आणि सहनही होत नाही. ज्या घराने आपल्याला सगळं काही दिलं तर माझी मुलगी एवढी चुकीची वागली.
आई तू हे काय करतेस? दिसत नाहीये कपडे भरतीये बॅग मध्ये ते? आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जातोय, कळलं? शांभवी, खूप कष्टाने मी हे घर सोडून ठेवले. साकेचे आई वडील गेले ना, तेव्हा हे घर आणि मी कोलमडून पडलो होतो ग. पोरांच्या डोक्यावरचं छप्परच गेलं. कसं बसं मी ते सावरलं आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही या छपराला आधार दिला, घराच्या भिंती बांधल्या. पण आता मी थकले ग. या सगळ्याची जबाबदारी ना मला तुझ्याकडे द्यायची आहे. जी ऊब, हे प्रेम मी या घराला दिलं ना, तेच तू द्यावं अशी माझी इच्छा आहे. तू आणि साकेत मिळून या घराला तेच प्रेम आणि तीच ऊब द्या जे आतापर्यंत मी दिली. देवी आई, आज शांभवी आणि साकेत त्यांचा संसार सुरू करताय. आज जे घडलं ना, त्याचे पडसाद ना त्यांच्या संसारावर नको होऊ दे. बाई आजी, जाऊ दे ना आता, झालं ते झालं. हो बाई आजी, जे झालं ते झालं आता. आणि तसंही छवीने आणि अनिकेतने जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच तर केलं. आणि त्यांची चूक जरी झाली असेल तरी त्यांचा हेतू चुकीचा नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं की आपण विसरून जायला हव्यात गोष्टी, सोडून द्यायला हवा हा विषय.